काल जो मी व्हिडिओ बनवला त्याच्या स्लीव्जसाठी भरपूर ताईंनी कमेंट केली की दादा ही स्लीव्ज कशी तयार करायची. हे जे ट्रान्सपरंट पॅटर्न असतं हे बनवताना एक लक्षात ठेवा, कधीही स्लीव्जला 2 भागामध्ये कट नाही करायचं. आपल्याला जेवढी बॉर्डर करायची ती नंतर करायची, आधी स्लीव्ज पूर्ण तयार करायची, साईडचं मार्जिन कापून टाकायचं आणि एवढ्याच भागाचं अस्तर आपल्याला कट करायचं. ते कशा पद्धतीने करायचं जेणेकरून आपली फिटिंग चेंज नको व्हायला. पूर्ण स्लीव्ज तयार झाल्याच्या नंतर ही जी वरची लाईन आहे इथे आपल्याला एक टीप मारून घ्यायची बघा. टीप सिंगल दाबणी मारायची. डायमंडला खेटून टीप मारली की ती टीप दिसत नाही बघा. टीप मारून झाल्याच्या नंतर हे बघा याच्या मधोमध आपल्याला काय करायचं आहे, कट करायचं आहे. मधोमध कट केल्याच्या नंतर मधला जो पार्ट आहे एक्स्ट्रा तो पण आपल्याला कट करून टाकायचा आहे. खालच्या आणि वरच्या बाजूला थोडं थोडं अस्तर ठेवून मधला पार्ट कट करायचा आहे. हे आपल्याला स्लीव्ज तयार झाल्याच्या नंतर करायचे. त्यानंतर खालची बाजू खाली फोल्ड करायची व्यवस्थित. जेवढं आपल्याला ओपन ठेवायचं, जेवढं ट्रान्सपरंट दिसतंय तेवढंच ओपन ठेवायचं आहे आणि अशा पद्धतीनं फोल्ड करून आपल्याला त्याला टीप मारायची. याने पहिली गोष्ट स्लीव्जची फिटिंग छान येते. जॉईंट नंतर केल्यानंतर काय होतंय, जे आपण कटिंग करतो स्लीव्जची ती चेंज होत नाही आणि फिनिशिंगही छान आली बघा. कुठेही अस्तर आणि जे मेन फॅब्रिक आहे त्याच्यामध्ये घोळ आलेला नाही. जर तुम्ही आधीच अस्तरचे 2 कट करून घेतले तर ते जोडायला प्रॉब्लेम येतो, कधी-कधी फिटिंगही चेंज होती, स्लीव्ज फिरली जाते. अशा पद्धतीने केलं तर खूप छान ट्रान्सपरंट पॅटर्न तयार करता येतं. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. बघा किती सुंदर झालंय.